त्याच दिवशी 10वीचा पेपर फुटलेला आहे। जालना, यवतमाळ आणि जळगावमध्ये मराठीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी झाली। पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। शिक्षण विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष झालंय। 10वी परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पेपरच्या पहिल्याच दिवशी फोल ठरले। 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली आहे। शाळेच्या भिंतींवरून उड्या मारून हॉलमध्ये कॉपी पुरवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। जालन्याच्या बदनापुरात सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। शिक्षण विभागाचे कर्मचारी असताना देखील कॉपी पुरवल्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय। शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्यात। दुसरीकडे जालन्यातच मंठा तालुक्यातील तळणी या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सुद्धा कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवली जाताना शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होतोय। जळगावमध्ये सुद्धा 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। काही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बहाद्दरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलंय। परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसून आले। तर तिकडे यवतमाळच्या महागावात सुद्धा पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटलाय। पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। तर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान पेपर फुटीची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल।